आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी, राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपची थोड्याच वेळामध्ये आता बैठक होते। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी कोर कमिटीची ही बैठक बोलावली आहे। महायुती राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व 6 जागा लढण्याची शक्यता आहे। तर थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरू यांच्याकडून। विनायक, या बैठकीसाठी कोण कोण उपस्थित आहे आणि अजेंडा? निखिला बरोबर आहे, ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। 6 जागांसाठी राज्यसभेची ही निवडणूक होते। महायुतीमध्ये आपण जर पाहिलं तर 5 जागा ज्या आहेत त्या सध्या तरी निवडल्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। 6वी जागा जी आहे ती निवडायची की नाही किंवा त्यासाठी उमेदवार द्यायचा की नाही याची खलबतं सध्या सुरू आहेत। सागर बंगल्यावरती आपण जर पाहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, कोर कमिटीतले सगळे सदस्य जे आहेत ते हळूहळू उपस्थित होत आहेत। या आधीचा पण आपण इतिहास जर पाहिलं तर राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये धोबी पछाड जो आहे तो भाजपनी दिलेला पाहायला मिळाला होता। आपली कोटा नसताना सुद्धा उमेदवार जिंकून आणण्याचा एक वेगळा विक्रम जो आहे तो भाजपने केला होता। आता पुन्हा एकदा राज्यसभेच्या आपण जर ह्या जागा पाहिल्या तर 3 जागांवरती भाजप जे आहे ते आपला उमेदवार देऊ शकतं। एक जागा राष्ट्रवादीला, एक जागा शिवसेनेला आणि एक जागा जी आहे ती काँग्रेस सुद्धा लढणार आहे। आणि याच जागेच्या विरुद्ध आपला उमेदवार द्यायचा की नाही याची चाचपणी जी आहे ती सध्या भाजप आजच्या या कोर कमिटीच्या बैठकीत करणार आहे। प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही खलबतं जी आहे ते आज होतील आणि त्यानंतर फायनल यादी जी आहे ती दिल्लीला वरिष्ठांकडे पाठवली जाईल आणि वरिष्ठ जे आहेत ही संपूर्ण नावं जी आहे ती थोड्याच दिवसात 1-2 दिवसात जाहीर करतील। धन्यवाद विनायक, एकूणच माहितीबद्दल। तर भाजपच्या कोर कमिटीची बैठक होते।